नमस्कार, माझी शिवण क्लासमध्ये आपल्या सगळ्याचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बाहीची डिझाईन कशी काढायची आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. खूप सुंदर बाहीची डिझाईन आहे. सहज कुणालाही जमेल अशी बाहीची डिझाईन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी हा पेपर घेतलेला आहे. अशा पद्धतीत पेपर घेतलेला आहे. आता याच्यावर बाहीचं माप कसं टाकायचं आहे ते अगोदर तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर बाहीची उंची काय असेल ती टाकायची इथं. तर इथं मी 10 इंच बाहीची उंची घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. ह्या साईडला पण 10 इंच. आता इथून एक सरळ रेष ओढायची. इथं वरच्या बाजूला 3 इंचवर एक पॉईंट द्यायचा. ह्या साईडला पण 3 इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि एक सरळ अशी इथे रेषा अशी ओढून घ्यायची. आता या रेषेवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तुमची जी काही छाती असेल ती त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तुम्ही इथं. तर इथं मी 9.5 घेतलेला आहे आणि पुढे 1 इंच शिलाई मार्जिनसाठी जास्त घेतलेला आहे. आता इथं खालच्या बाजूला दंडघेर टाकायचा आहे जी काय असेल ती. तर इथं मी 6 इंच वर एक पॉईंट दिला आणि पुढे शिलाई मार्जिनसाठी 2 इंच जास्त घेतलेलं आहे. आता हे जोडून घ्यायचं या पद्धतीत. आता या पूर्ण रेषा मोजून घ्यायची आणि या रेषेचा मध्य घ्यायचा आहे. आता इथं मध्य घेऊन इथे पॉईंट द्यायचा आणि हा पॉईंट इथं वरती सरळ रेषेत असा जोडून घ्यायचा. आता इथं 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि 2 इंचवर एक पॉईंट द्यायचा. असे 2 पॉईंट इथे देऊन घ्यायचे. आता या साईडला 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता इथून बाहीला आकार देत जायचे. अशा पद्धतीत हा बाहीला आकार देऊन घ्यायचा. आता हे दुसरा आकार पण इथून द्यायचा. या पद्धतीत बाहीला आकार देऊन झालेला आहे. आता कट करून घ्यायचं. आता ही बाही अशी खोलून घ्यायची. आता हे दुसरा आकार पण कट करून घ्यायचा. बघा तर बाहीची ही कटिंग झालेली आहे. आता या बाहीला डिझाईन करून दाखवते तुम्हाला. खूप सोपी आणि कोणाला सहज जमेल अशी ही डिझाईन आहे. तर त्याच्यासाठी खालच्या बाजूनं 1 इंच
एक पॉईंट द्यायचा या पद्धतीत, आणि इथं वरच्या बाजूनं पण 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा असा. आता इथून इकडं 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा, आणि इथून पण इथं 1 इंचवर पॉईंट द्यायचा. आता एक बॉक्स तयार करून घ्यायचा. तर हा बॉक्स तयार केलेला आहे. तर आता इथं बरोबर ठेवून इथं या पद्धतीत टेप फोल्ड करायचा, आणि इथं मध्यात एक पॉईंट द्यायचा. आता इथून वरती टेप फोल्ड करायचा, आणि इथं पॉईंट द्यायचा इथं एक. तसंच इथून खाली पण ह्याचा मध्य काढायचा, इथं एक पॉईंट द्यायचा. आता हे पॉईंट असे सरळ जोडून घ्यायचे. या पद्धतीत. आता या चौकोनामध्ये याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे मोजून घ्यायचं. तर हे बरोबर 2 इंच आहे. तर याचा मध्य घ्यायचा आहे. तर इथं 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा. तसंच इथं पण 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा. इथं पण 1 इंच, आणि इथं पण 1 इंच. आता हे सरळ असं जोडून घ्यायचं. त्या पद्धतीत. तर आता डिझाईन कशी टाकायची ती बघा. बरोबर इथून या पद्धतीत असं आकार द्यायचा आहे. स्केलच्या साहाय्याने इथं आकार द्यायचा. मी असा आकार दिलेला आहे. इथं तुम्ही दुसरा पण आकार देऊ शकता. ते बरोबर या पद्धतीत पूर्ण हे आकार इथं देऊन घ्यायचा आहे. तर आता हे कट करून घ्यायचं. इथे कट करताना जरा सावकाश कट करायचं. तसा आकार दिलेला आहे तसंच कट करत जायचं आहे. तसे बघा या पद्धतीत ही बाईला असा आकार येतो. खूप सुंदर दिसतोय हा आकार. तर तुम्ही पण या पद्धतीत तुम्ही बाईला डिझाईन करू शकता. तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.